अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव चांदणी खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीतून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झाला आहे। भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप या तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांच्या तातडीने शोध आणि बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। नियुक्त पथकांची माहिती याप्रमाणे एनडीआरएफ पथक माढा तालुका सुलतानपूर व राहुल नगर गावे, लष्कर पथक माढा तालुका दारफळगाव। सदर पथकांनी संबंधित गावात शोध आणि बचाव कार्यासाठी समन्वय साधून काम करावे। तहसीलदारांकडून पूरस्थितीची अद्ययावत माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात। सोलापूर जिल्ह्यात शोध आणि बचाव कार्यासाठी सैन्याची आवश्यकता आहे, म्हणून याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक टीम शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवावी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आर्मीच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग मुख्यालय यांना केली आहे। त्यानुसार भारतीय सैन्याचे पथक येत आहे। त्याचप्रमाणे एनडीआरएफची 2 पथके माढा तालुक्यात बचावाचे कार्य करत असून आणखी एक पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून मिळणार आहे। तरी जिल्ह्यात एनडीआरएफची 3 पथके शोध आणि बचावाच्या कार्यात भाग घेतील। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।